आधी पूजा खेडकर आणि आता त्यांच्या आई मनोरमा खेडकर या मायलेकींच्या कारनाम्यांनी सध्या राज्यातले लोकही चक्रावून गेलेले आहेत। प्रशासनामधल्या हस्तींनाही हे नेमकं काय घडतंय ते कळेनासं झालंय। आणि आता तर मनोरमा खेडकर यांचा मुळशीतल्या स्थानिकांचा धमकावणारा बंदूक घेतलेला व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामुळे हे प्रकरण वेगळ्या वळणानं जाऊ लागलंय। पाहूया। जागा माझी मी पण माझी पण जागा आहे। अशी मूळ मालक कागद 7-12 माझ्यावर आहे। 7-12 माझ्या नावावर कोर्टाचं होईल मग कोर्टाचं मला आणून दाखवायचं कोर्टाचा। या आहेत मनोरमा खेडकर, वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांच्या आई। आता ज्या मुलीच्या हाती कायद्याचं रक्षण करायची जबाबदारी आहे तिच्या आईच्या हातात थेट बंदूक कशी काय आली बरं? तर त्याचं कारण ठरली आहे मुळशीतली जमीन। पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या धडवली गावामध्ये जमीन, पासलकर आणि मरगळे अशा 2 कुटुंबांकडून जमीन खरेदी करण्यासाठी पासलकर कुटुंबातल्या एकाला हाताशी घेतलं। जितक्या जमिनीची खरेदी झाली त्याहून जास्त जमीन बळकवायचा प्रयत्न। खेडकर कुटुंबाकडून अरेरावीला सुरुवात। ते बॉडीगार्ड आणते, काही धमकी देते, हानमार करते। 2-3 वेळा असं त्यांनी हे केले, टेक काढतात गाडीतून, मारायला धावून येतात आणि त्यांना वाटतं की ह्यांनी इथं राहू नये। त्यांच्या संग मग भांडणं केली त्यांना मारलं म्हणून मग आम्ही त्यांच्या पाठोपाठ माझी बहिणीची मुलगी मी सोडवायला गेलो तर आम्हाला बी मारलं। हे माझ्या हातांना लागले, डोक्याला लागले। ते मी त्यांना सोडवायला गेले म्हणून त्यांच्या ठोके वाचवायला गेले ते माझ्यावर त्यांच्या हातामध्ये पिस्तूल होती ना? हां, त्यांच्या हातामध्ये पिस्तूल होती। पासलकर कुटुंबाची ही सामायिक जमीन, जिच्या अजूनही वाटण्या झालेल्या नाहीयेत असं कुटुंब सांगतं। याच जमिनीवर खेडकर कुटुंबानं दावा करायला सुरुवात केली। इतकंच नाही तर पासलकर कुटुंबाला त्रासही देण्यासाठी खेडकर कुटुंब सरसावलं। कधी त्यांच्या जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा पेटवून दिला तर कधी त्यांच्या पाळलेल्या शेळ्यांवर कुत्री सोडली। पासलकर आणि मरगळे कुटुंबाचं आर्थिक नुकसान करायची एकही संधी खेडकर कुटुंबानं सोडली नाही। ते दरवेळेस येऊन इथे दमदाटी करतात आणि त्यांची जी जागा काही असेल आम्हाला जास्त त्याच्याबद्दल काही माहिती नाही, परंतु जागा आहे किंवा जे सर्व जागेचं जे कोर्टामध्ये दावा आहे त्या सर्वच जागेमध्ये ते अतिक्रमण करू पाहत आहेत। दडवली गावामध्ये त्यांची टोटल 25-30 एकर जागा आहे। हो, आणि अशी ही जागा म्हणजे ना प्रत्येक ह्याच्यामध्ये काही ना काही लिटिगेशन आहे, प्रत्येक ह्याला ते दमदाटी वगैरे करतात। मुळशी म्हटलं की डोळ्यांसमोर येतो मुळशी पॅटर्न सिनेमातला जमिनींवरून होणारा संघर्ष आणि जमीन माफियांची दहशत। तोच प्रकार इथेही घडला। बघता क्षणी प्रेमात पडावं असा हा मुळशी खोऱ्यातला निसर्ग। वरसगाव आणि पानशेत धरणाचं पाणलोट क्षेत्र आणि त्याच्या कडेला होणारी ही भात शेती। मात्र काही वर्षांपूर्वी इथल्या या निसर्गाला ग्रहण लागलं ते लँड माफियांचं आणि त्यांना साथ मिळाली ती सरकारी अधिकाऱ्यांची। त्यातून इथल्या जमिनींची खरेदी सुरू झाली आणि अशीच जमीन खेडकर कुटुंबियांनी खरेदी केली आणि इथं वडिलोपार्जित शेती करणाऱ्या पासलकर कुटुंबियांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला। खेडकर कुटुंबांना आजवर मुळशीतल्या अनेक भागांमध्ये अशा प्रकारे जमिनी घेतल्याचा आरोप इथले स्थानिक करतायत। आश्चर्याची बाब म्हणजे ज्या स्थानिकांनी खेडकर कुटुंबाच्या विरोधात पोलिसात धाव घेतली त्या स्थानिकांवरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत। हे जे रिव्हॉल्वर दाखवलं हा गुन्हेगारी स्वरूपाचं कार्य आहे त्यांचं, तर त्याच्यावर आता तरी पोलिसांनी FIR दाखल केला पाहिजे। कारण एवढं सगळं होईपर्यंत काही महिने पोलीस गप्प बसले, निदान आता त्यांनी त्याच्यावर FIR दाखल करून त्यामध्ये दोषी आहे ते पूजाची आई किंवा ज्यांनी कोणी रिव्हॉल्वर दाखवलं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। कालच पुण्यामध्ये याच मनोरमा खेडकरबाईंनी वार्तांकन करणाऱ्या माध्यमांचा कॅमेरा फोडायचा प्रयत्न केला होता। आता तर पूजा खेडकरचे कारनामे उघड होत असताना तिच्या आईचा थेट बंदूक रोखत असल्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानं खेडकर कुटुंबाची मजल कुठपर्यंत गेली आहे याचा विचार करता येऊ शकतो। पद, पैसा, राजकीय वरदहस्त अशा अनेक बाबींचा आधार घेऊन खेडकर कुटुंबातल्या या मायलेकींनी केलेल्या करामती आता उघड होत आहेत। आता तरी या व्हिडिओंची चौकशी होऊन काही कारवाई होणार का हा प्रश्न सर्वसामान्य मनाला पडल्या वाचून राहत नाही। कायद्याचं रक्षण करण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे तेच पिस्तुलाचा धाक दाखवून जमीन बळकावण्याचा प्रयत्न करतायत। एरवी
असं दृश्य आपण सिनेमाच्या पडद्यांवरती पाहतो, मात्र हे प्रत्यक्षात घडतंय. सिनेमांमध्ये असं काम करणारी लोक गुन्हेगारी प्रवृत्तीची असतात, मात्र इथं ज्यांना सनदी अधिकारी म्हणून काम करण्याचा वारसा आहे तेच जर असं करत असतील आणि दाद मागणाऱ्यांना जर कोणीच दाद देत नसेल तर प्रश्न हाच आहे की कायद्याचं राज्य आहे इथं की खरंच मुळशी पॅटर्न सुरू झाला आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होय मनसुद्धा तुझं.